अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 2 मार्चला एक विधान केलं होतं. ते असं म्हणाले होते की हे युद्ध कदाचित 4-5 आठवडे लांबेल. याच दरम्यान एक बातमीचा अनेक ठिकाणाहून रतीप पडायला लागला आणि ती बातमी होती अमेरिकेकडे असलेला दारुगोळा संपत आलेला आहे. त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी खुलासेवजा विधान केलं. ते असं म्हणाले की अमेरिका हे युद्ध अनंत काळपर्यंत लढू शकते. ट्रम्प यांनी इथे फॉर एव्हर या शब्दाचा वापर केला होता. इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला खोमेनी यांचा खात्मा केल्यानंतर हे युद्ध संपेल अशी बहुधा अमेरिकेची धारणा होती आणि त्यामुळे हल्ल्यासाठी शनिवारचा दिवस निवडण्यात आला. शनिवार रविवार युद्ध होईल आणि त्याच्यानंतर सोमवारी दिमाखात बाजार उघडेल अशा प्रकारची अटकळ कदाचित डोनाल्ड ट्रम्प यांनी बांधली असावी. परंतु त्यांची ही जी कल्पना आहे ती चुकीची ठरली. इराण हा व्हेनेझुएला नाहीये. इराणचं खातं उघडण्याच्या आधीपासून डोनाल्ड ट्रम्प यांची पूर्णपणे जाणीव होती. परंतु असं म्हणतात की आशा भाबडी असते. इराण हा मोठा देश आहे. 9.30 कोटी लोकसंख्येचा देश आहे आणि इराणी माणूस पाकिस्तानी माणसासारखा बूटचपे नाहीये. महासत्तेला आव्हान देण्याची धमक इराणी माणसामध्ये आहे. म्हणून खामेनींच्या उण्यापुऱ्या 4 दशकांच्या कार्यकाळामध्ये इराण कधीही अमेरिकेच्या समोर झुकला नाही.